सब कुछ भूल गई, सर्व संसाराचा त्याग मी तुझ्यासाठी केलाय. ओळखच याच्यापासून आहे महाराज. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, ओ मैंने छोड़ दिया ए जग सारा, मुझे ना मिला बंसीवाला. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला देवा, तुझ्यासाठी संसारावर. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे पासून आहे महाराज. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में. पहिली गवळण ही आमचे पंढरीनाथ महाराज अरू यांनी गायलेली आहे. पण काय देवाला कोणाला कधी कशाने प्रसिद्ध करायचं काही सांगता येत नाही महाराज. सगळे जण ही गवळण म्हणतात, पण आमच्या कैलास दादाने म्हणलो की अख्खे लोक दिवानेचे होतीचे. अख्खा महाराष्ट्र पिंगळा म्हणतोय. काय ते खोलेबांचं काय देव कोणाला कशानं काय इतकं प्रसिद्ध झालं. ते खोलेबा गाडी चालली तरी लोक म्हणते पिंगळा चालला. काय मेळ काही कळत नाही. देव कधी कोणाला कशानं प्रसिद्ध करेल काही सांगता येत नाही. देवाच्या मनात आला ना महाराज. राईचा डोंगर पर्वत राई उगच थोडं म्हणलेलं आहे महाराज. ज्यानं ठरवलं ना देवाने एकदा याला मोठं करायचं, आखे लटकू द्यावं तुम्ही. फक्त देवानं ठरवलं पाहिजे. देव सखा जरी जगावगे. आणि मग विचार करा महाराज, नुसतं मै तो सुधबुध खोई तेरे प्यार में असं म्हणल्यानंतर अख्खा महाराष्ट्र दिवाना झालाय महाराज या माणसाच्या आवाजाचा. आणि एवढंच जर नुसतं याने एखाद्या रूम मध्ये देवाला म्हणलं, आपण ढोंग करतो तरी लोक एवढं प्रेम करतात आपल्यावर. खरं तर काही नाहीच आहे, तुमचं बी नाही माझं बी नाहीये. आपण नुसतं ढोंग करतोय महाराज परमार्थाचं. नुसतं गण लावतोय, धोत्र घालतोय, कुठं बी गप्पा मारतोय तरी लोक पोटच्या लेकरापेक्षा जास्त जपतात तुम्हाला. आणि जर येत किंचित फक्त 100%तून 10% जरी मनापासून परमार्थ केला ना, तर मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो प्रत्येक गावात मंदिर बांधतील लोक महाराज आपले. हाय आपण गाढवच, फक्त वाघाचं कातड अंगावर घेतलेलं आहे. काय हाय गाढवच, फक्त काय केलंय वाघाचं कातड अंगावर घेतलं तरी लोक म्हणतात वाघ आला रे, वाघ आला रे. नुसतं कातड अंगावर घेतलं तर लोक एवढं भेटतात. साक्षात वाघासारखं जर जगले तर का मंदिर होणार महाराज. गवळणी देवाला सांगतात, देवा काय नाही केलं तुझ्यासाठी. हा मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, बस सब कुछ भूल गई, सर्व संसाराचा त्याग मी तुझ्यासाठी केलाय. आणि एवढं करून देवा आमच्यासाठी काय मिळालंय. काय मोकलिले वनी सावजाने वेधिरे. राधा सुद्धा सांगते, एतवरी होता संग अंगे अंग लपविले. मग सगळं गवळणी एकत्रित येतात आणि सर्व गवळणी एकत्रित येऊन त्या गवळणीच्या अंतकरणातलं दुःख प्रकट करतात. त्याचं वर्णन तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात. कान्हया रे जगदेही, कान्हया जगदेही, कान्हया रे जगदेही, कान्हया
कुमारी जय जय केले भोग देवा तुझ्यासाठी काय नाही केलं मी याचे लागी वो केले नानायाग याचे लागी वो अष्टांगादी योग याचे लागी वो या विषयाचा त्याग तुझ्यासाठी यज्ञ याग केले याचे लागी वो मंत्र जप केला याचे लागी वो वेदांत पाहिला देवा तुझ्यासाठी वेदांताचं अध्ययन केलंय तुझ्यासाठी मंत्र जप केलाय आणि एवढं सर्व करून काय भेटलंय रे आमच्या जीवनामध्ये संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा देवा सर्वस्वाचा त्याग केलाय बायकाचा त्याग केला नवऱ्याचा त्याग केला सासू सासऱ्याचा त्याग केलाय समाजाचा त्याग केलाय तुका म्हणे हसे जन समाज हसत होता देवा सर्व समाजाचा सगळ्याचा त्याग करून आम्ही तुझ्यासाठी अरण्यात आलोय आणि तू काय आमच्या पदरात टाकलं त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय मोकलिले वनी सावजाने विधिले देवा ए पांडुरंगा ए कृष्णा ऐक ना जर या अरण्यात तुला आम्हाला सोडायचं होतं तू आम्हाला जवळ कशाला केलं ज्यावेळेस उद्धवजी गवळणीची समजूत घालण्यासाठी गेले त्यावेळेस गवळणी उद्धवाला सांगतात ए उद्धवा जाऊन सांग तुझ्या कृष्णाला कहना के पहले काय प्रीत लगाई प्रीत लगा के काना
क्यों बिसराई, अच्छा नहीं मोहन दिल को दुखाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. अबे देवा तुला काय करणार आहे रे, तुझा स्वभाव एखाद्या लहान लेकरासारखा आहे देवा. एखाद्या लहान लेकराला जर तुम्ही एखादं खेळणं दिलं ना महाराज, तर जोपर्यंत त्या लेकराला खेळ वाटतं तोपर्यंत ते खेळणं खेळतं, आणि खेळणं झालं की ते लेकरू काय करतं, ते खेळणं मोडून टाकतंय. जर देवा तुला आम्हाला असं अरण्यात सोडून जायचं होतं, तू आम्हाला जवळ कशाला केलं. कहे देना उस नंदन के नंदन से, प्राण क्यों न ले गया मेरा इस तन से, न पड़ता हमको आंसू बहाना, कन्हैया को मेरा संदेशा सुनाना. गवळणी रडत आहे, ज्याला भेटेल त्याला विचारत होत्या, सांगा ना हो आमचा जगाचा मालक तुम्ही पाहिला का. राधाराणीला भगवान परमात्मा सोबत घेऊन गेलेले होते. राधाराणीच्याही अंतकरणामध्ये थोडा ग निर्माण झाला की सगळ्या गवळणीला सोडलं, देव माझ्या सोबतच. खांद्यावर भगवंताला म्हणलं, देवा मला आता चालणं होत नाही, माझ्या पाय खूप दुखायला लागले, मला खांद्यावर घे मी येते. भगवंत खाली बसले, खांद्यावर बसणार तर भगवान परमात्मा अदृश्य झाले. मग तर त्या दुःखाचं काय वर्णन करायचं महाराज. गवळणीची आणि राधाराणीची भेट झाल्यानंतर राधाराणीला गवळणी सांगत होत्या, ए राधे, अगं जगाचा मालक तुझ्या सोबत आला, कुठेही जगाचा मालक. त्यावेळेस राधाराणी सांगते, येथवरी होता संग, अंगे अंग लपविले, कानया रे जग जेठी. एक सांगू का महाराज तुम्हाला, भगवंताची कृपा जर तुम्हाला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची असेल तर फक्त 2 मिनिटं फक्त आणि फक्त देवासाठी रडा. एखाद्या पोराला जर असं वाटत असेल ना, आईनं मला घ्यावं, त्यानं काहीच करायचं नाही, फक्त जोरात रडायचं. काय करायचं मग, आई त्यानं गप राव याच्यासाठी चॉकलेट देऊन पाहते, त्यानं तरी चॉकलेट घ्यायची नाही. आई हुशार असते, आई त्याला खेळणं देऊन पाहते, आई त्याला कॅडबरी देऊन पाहते, आई त्याला मोबाईल देऊन पाहते. पोरानं मोबाईलकडेही पाहायचं नाही, पोरानं चॉकलेटकडेही पाहायचं नाही, पोरानं कॅडबरीकडे पाहायचं नाही, पोरानं खेळण्याकडे पाहायचं नाही, नुसतं रडायचं. आणि मग रडल्यानंतर दया कोणाला येते, आईला येते. आईला कळतं पोराला मोबाईलची गरज नाही, पोराला कॅडबरीची गरज नाही, पोराला खेळण्याची गरज नाही, पोराला आता फक्त आणि फक्त माझी गरज आहे. लगेच आई त्याला घेते आणि स्तनपान करते. तसं भक्ताला जर असं वाटत असेल देवाची कृपा आपल्यावर व्हावी, तर संसारासाठी रडण्यापेक्षा कधी तर देवासाठी रडून पहा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. सर्व गवळणी एकत्रित झाल्याने गवळणी देवाला सांगू लागले, हे देवा काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी.